मैदानाच्या आतमध्ये इंटर होताना आपल्याला पाहायला मिळते। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये इंटर होते। 4 ओव्हरची मॅच आणि पॉवर प्लेच्या पहिल्या षटकासाठी त्रिशिव11 कानपोली या टीमच्या माध्यमातून इन्व्हाइट केले। गोलंदाज आदेश मते आपल्याला पाहायला मिळेल। P1च्या पहिल्या षटकासाठी त्याला इन्व्हाइट केले। ओव्हर द विकेट आदेशचा पहिला बॉल अवे फ्रॉम बॉडी खेळण्याचा प्रयत्न होता, शरीरापासून थोडासा दूरवर हा बॉल रिलीज केला। पहिल्या बॉलवर आपले इरादे स्पष्ट केलेत। टॉस जिंकला योगेश म्हात्रे यांनी, त्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला शिर्डील म्हात्रेपाडा या टीमसाठी, परंतु घेतलेला निर्णय सिद्ध करण्यासाठी एक मोठं लक्ष्य पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना सेट करावा लागेल या मॅचमध्ये। गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते। लॉफ्ट केलाय, स्टँड अँड डिलिव्हर राजेशच्या बॅटमधून येतोय। हा नेत्रदीपक अमेझिंग स्ट्रोक पाहायला मिळालाय। 6 रनसाठी षटकार। तर करावा लागेल, ज्याचा प्रवास चांगला असेल त्यासाठी संघर्ष देखील तेवढाच करावा लागेल। पुन्हा एकदा आणखीन एक राजेश नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये गुंगावत असताना राज्य करणारी प्रात्यक्षिका त्याच्या माध्यमातून सलग बॅक टू बॅक 2 मोठे प्रहार। 6 रनसाठी षटकार। बॅक टू बॅक 2 षटकार आले, धावफलकाची गती वाढवली। ज्या प्रकारे गत वर्षी गती राहिली होती शिर्डील म्हात्रेपाडा या टीमची, अनेक स्पर्धा त्यांनी जिंकल्या, विजयाची घौडदौड त्यांच्या माध्यमातून चालू होती आणि यंदाच्या हंगामात देखील तसाच काही निर्धार या टीमने घेण्याचा प्रयत्न केलाय। लेगस्टिकचा थोडासा बाहेर होता, पंचांकडे स्ट्रॉंग अपील तर जरूर केली, परंतु लाईन चांगली होती। आशाभूत नजरेने पाहिलं अनेक खेळाडूंनी, परंतु लाईन दर्जेदार होती। कमबॅक करण्याचा निर्धार घेतला गोलंदाज आदेश मतेने। सकाळच्या सत्रात देखील भरपूर चांगली कामगिरी आदेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली, परंतु या मॅचमध्ये देखील तेवढीच अपेक्षा असेल, कारण ज्यावेळेस तुम्ही खेळण्यासाठी जाताना त्यावेळेस प्रत्येकाकडून अपेक्षा असतात विजयाच्या। कोलर पद्धतीचा हा बॉल या अगोदरच्या बॉलवर वर्चस्व होतं फलंदाजाचं, परंतु त्यानंतर पुन्हा एकदा वर्चस्वामध्ये आलाय हा गोलंदाज आदेश मते। आतापर्यंत 5 बॉलमध्ये 2 षटकार आलेत, 12 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात। शेवटचा अंतिम बॉल अजूनही शिल्लक आहे। त्रिशिव11 कानपोली हा संघ मात्र मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय। लॉफ्ट केलाय, कव्हरच्या दिशेने डीप मध्ये फिल्डर होता की काय, परंतु या क्षणाला घडलंय काय? तर मी विनंती करेन की या स्पर्धेचे घटक आणि ज्यांच्या अथक मेहनतीतून ही स्पर्धा देखील साकार करण्यात आली, विपुलजी भोईर यांना मी विनंती करेन की आपल्या शुभस्ते भूपेंद्रजी रायसाहेब यांचा सन्मान आपल्या शुभस्ते करायचा आहे। गुलाब सारीज आणि उद्योग समूहाचे ते मालक आहेत।
आणि त्यांचा सन्मान देखील या ठिकाणी केला जातोय। आपल्या भारत देशाची परंपरा आणि महाराष्ट्राची संस्कृती अतिथी देवो भव, महाराष्ट्राचं वस्त्र अलंकार रेशीम धाग्याने विणलेली मायेची प्रेमाची उबदारशाल आणि या स्पर्धेची आठवण सन्मान चिन्ह देऊन विपुल भोईर यांच्या शुभ हस्ते भूपेंद्रजी राय यांचा शुभ सन्मान स्वर्गीय रोहित दादा स्मृती चषक 2025 या 8व्या पर्वामध्ये या ठिकाणी होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय। नॉट आउट आहे फलंदाज, चांगलं प्रात्यक्षिक पाहायला मिळालं। चला पंचांचा निर्णय एक ओव्हरचा खेळ देखील आतापर्यंत कंप्लीट होते। एक ओव्हरच्या समाप्तीनंतर बिनगडी बाद 12 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात। 2 रनची सरासरी प्रति बॉलमध्ये आपल्याला पाहायला मिळाली। पहिल्या षटकामध्ये स्पेल नंबर 2 साठी त्रिशिव 11 कानपोली या टीमच्या माध्यमातून गोलंदाजीसाठी चेतन नामक गोलंदाजाला देखील या ठिकाणी इन्व्हाइट केलंय। या मॅचमध्ये भरपूर अपेक्षा असतील त्रिशिव 11 कानपोली या टीमला। पहिला बॉल थोडासा धीम्या गतीचा होता, बॅट्समनची मोमेंट रीड केली होती चेतनने आणि त्यानंतर एक दर्जेदार जी रणनीती आखली ती रणनीती सत्यामध्ये उतरवण्याचा प्रयत्न देखील त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला। एखादा संघर्ष ज्यावेळेस तुम्हाला अटक करायचा असतो त्यावेळेस प्रयत्नांची पराकाष्ठता ही तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये करावी लागते। विजय जर तुम्हाला निश्चित करायचा असेल तर धीम्या गतीचा हा बॉल पुन्हा एकदा त्याच प्रकारचा बॉल रिलीज करण्याचा निर्धार त्याने घेतला, परंतु या क्षणाला क्रिकेटमध्ये फुटबॉल पाहायला मिळालं। जसं फिल्डर फंबल झाला आणि त्यानंतर त्याचं रूपांतर एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये आपल्याला पाहायला मिळालं। टीमची धावसंख्या आतापर्यंत 14 रन। आदरणीय मयूरजी आंग्रे यांचं देखील आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतो, वेलकम। थोडासा कॉलर पद्धतीचा हा बॉल पूर्णपणे कृष्णाला जकडून ठेवलाय गोलंदाज चेतनने। अजूनही शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत। चौदा रन देखील आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात। लोअर फुलटॉस होता, लॉफ्ट केलाय, टायमिंग भरपूर चांगला, डीपेक्षा कव्हरला, डीपमध्ये फिल्डर भरपूर वेगाने धावत आलाय। फक्त आणि फक्त एकच सिंगल कृष्णाने कंप्लीट केली आणि 1 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 15 रन देखील आपल्याला पाहायला मिळतात। दैनंदिन जीवनामध्ये आपण प्रात्यक्षिक पाहिलंय, पावसाच्या एक एक थेंबाने ज्या प्रकारे मोठं तळ साचलं जातं, झाडावरच्या एक एक फुलाने मोठा पुष्पहार निर्मित केला जातो आणि क्रिकेटमध्ये देखील एक एक रनने धावफलक तुम्ही वाढवू शकता। परंतु जर धावफलकाला गती द्यायची असेल ना तर षटकार चौकारांची आतिषबाजी ही मात्र जरूर तुम्हाला करावी लागेल। मोठा स्कोर जर तुम्हाला उभा राहायचा असेल त्यासाठी देखील चौफेरीन तुम्हाला मोठे फटके खेळावे लागतील। तर प्रत्येक मायबाप प्रेक्षकासाठी आणि खेळाडूंसाठी सुवर्ण संधी आहे की लकी ड्रॉ देखील आहे या स्पर्धेच्या माध्यमातून आणि त्याचं टायमिंग आहे प्रत्येक दिवशी 5 वाजेपर्यंत आणि तो ड्रॉ शेवटच्या दिवशी ओपन केला जाईल। जर प्रत्येक दिवशी सलग 3 दिवस तुम्हाला लकी ड्रॉ विजेता व्हायला मिळेल। त्यासाठी ज्यावेळेस तुम्ही स्पर्धा पाहण्यासाठी याल त्यावेळेस तुम्ही तुमची नावाची नोंद आमच्या आयोजकांपर्यंत करा आणि दर दिवशी सायंकाळी 5 वाजल्यानंतर विजेताचं नाव घोषित या ठिकाणी केले जाईल आणि एक सरप्राईज गिफ्ट त्या ठिकाणी दिलं जाईल जे पुरस्कृत केले गेले पनवेल महानगरपालिका महिला उपाध्यक्षा तयोजा फेज 2 व दीक्षा फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा दीक्षाजी जाधव यांच्या माध्यमातून 2 ओव्हरचा खेळ कंप्लीट होतोय आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 17 रन। ओव्हर नंबर 3 साठी वैयक्तिक पहिला आणि सांघिक 3रं षटक गोलंदाज करण पाटील आपल्याला पाहायला मिळतोय। करणचा पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवर महत्वाचा विकेट प्राप्त केलाय करणने। फलंदाज कृष्णा म्हात्रे होतोय बाद, पहिला धक्का।
महत्त्वाचा विकेट गमावल्यानंतर नवीन फलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. गेले 2 ते 3 वर्ष खऱ्या अर्थाने आपल्या आक्रमकतेच्या जोरावर या टेनिस बॉल क्रिकेटच्या युगामध्ये शेरदिल म्हात्रेपाडा या टीमला वर्चस्वामध्ये आणणारा खेळाडू योगेश म्हात्रे सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. गतवर्षीचा हंगाम देखील या खेळाडूने गाजवला आणि या हंगामात देखील तोच इरादा पाहायला मिळतोय. लॉफ्ट केलाय. या अगोदरच्या मॅचमध्ये देखील सामनावीराचा पुरस्कार त्याने जिंकला. एक सिंगल मोक्याच्या क्षणी सामन्याचे चित्र बदलण्याची क्षमता या खेळाडूकडे आहे आणि सातत्याने शेरदिल म्हात्रेपाडा या टीमचा तारणार संकटमोचक खेळाडू म्हणून देखील या खेळाडूला पाहिलं जातं. परंतु आज त्रिशी 11 कानपुली या टीमच्या अगेन्स्ट खेळत असताना या मॅचमध्ये एक मोठं लक्ष्य सेट करायचं आहे. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न राजेशचा एलिव्हेशन भरपूर आहे. फिल्डर थोडासा दूरवर प्रयत्न तर जरूर चांगला केला. अतिशय दर्जेदार क्षेत्ररक्षण. प्रीतम पाटील त्या ठिकाणी तैनात होता. तुम्ही खेळता त्यापेक्षा तुम्ही खेळत असताना प्रयत्न किती चांगला करता हे प्रात्यक्षिक भरपूर इम्पॉर्टंट असताना प्रीतम पाटीलचं देखील तेवढंच कौतुक करावं लागेल. भरपूर वेगाने तो धावला. शेवटच्या क्षणापर्यंत नजरेची पकड त्याची चेंडूवर होती. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. ओव्हर द विकेट. आडव्या बॅटने स्ट्रोक खेळलाय. योगेश म्हात्रे जसा मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला त्यानंतर धावांचं नवं युग त्याच्या माध्यमातून चालू करण्याचा निर्धार केला. हा षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. .25 25 रन आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकातले. कोलर पद्धतीचा हा बॉल एक सिंगल करून काढण्याचा प्रयत्न जरूर झाला परंतु रनआउटची संधी. काय घडलं जाईल जर डायरेक्ट हिट झाला असता तर कठीण काळाला सामोरे जावं लागलं असतं. तिसरी धाव देखील पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. 4थ्या रनसाठी कॉल आणि 4थी धाव देखील सहजरित्या पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळाली. जास्त धावण्यासाठी दम लागतो आणि तो दम सिद्ध करण्यासाठी तेवढीच चांगली क्षमता लागते. क्षमतेपेक्षा धावण्यासाठी जिद्द लागते आणि ती जिद्द सध्याच्या घडीला योगेश म्हात्रे आणि राजेश म्हात्रे यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. कोलर पद्धतीचा हा बॉल खणून काढलाय परंतु फिल्डर तैनात. योगेश म्हात्रेची विकेट. ज्या विकेटसाठी जाळं विणलं त्या जाळ्यामध्ये फलंदाज अडकला. मैदान शांत झालंय. म्हात्रेपाडा गावाचा ब्रँड सध्याच्या घडीला थांबला गेलाय या मॅच मध्ये. अल्पेश म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. 3 ओव्हरचा खेळ आतापर्यंत कंप्लीट होते. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. त्रिशी 11 कानपुली संघ टीमची धावसंख्या टोटल आतापर्यंत 29 लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर 3rd ओव्हर कंप्लीट. सर्व मायबाप प्रेक्षक एन्जॉय करतात. स्वर्गीय रोहित दादा प्रतिष्ठान पेंदर आयोजित स्वर्गीय भगवान भोईर व स्वर्गीय कुमारी जीवा भोईर यांच्या स्मरणार्थ स्वर्गीय रोहित दादा स्मृती चषक 2025 आणि 8व्या पर्वामध्ये हा दिमागदार सोहळा जे 8 वर्षांची परंपरा आहे ती परंपरा जोपासण्याचा प्रयत्न पुढेही देखील या रोहित दादा प्रतिष्ठानच्या माध्यमातून होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचं षटक महत्त्वपूर्ण सामना आणि या मॅचमध्ये किती धावांचं लक्ष असेल या प्रश्नाचं उत्तर देणारं षटक. गोलंदाज सज्ज होतात. फुलटॉस बॉल लॉफ्ट केलाय.
डीप कव्हरला फिल्डर होता, चांगली फिल्डिंग, फक्त आणि फक्त एकच सिंगल, 1 रनच्या साह्याने 30 रन. सुधीर पाटील आलेत गोलंदाजीसाठी, एक जुने जाणते खेळाडू म्हणून देखील या खेळाडूंची ओळख आहे कानपोली टीमसाठी. आणि कानपोली टीमसाठी भरपूर चांगले योगदान या खेळाडूंचं देखील आपल्याला सातत्याने पाहायला मिळालं. अनेक स्पर्धा या खेळाडूंनी गाजवल्या, परंतु आज आपल्या गावासाठी, गावाच्या नावासाठी खेळत असताना एक चांगला परफॉर्मन्स द्यायचा आहे आपल्या गावाच्या टीमसाठी. सुधीर यांचा हा बॉल लॉफ्ट केलाय, काय स्ट्रोक पाहायला मिळालाय, फ्लाइटेड 6. एखादा रॉकेट ज्यावेळेस लँड करतो त्याच प्रकारचा हे प्रात्यक्षिक देखील आपल्याला पाहायला मिळालं. रन 36 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. अल्पेश इन ऍक्शन मोड मध्ये आलाय. मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळेल की काय, चेंडू हवेमध्ये आहे, झेलची संधी, पकडलाय झेल, ईट का जवाब पत्थर से, या अगोदर षटकार परंतु त्यानंतर प्रत्युत्तर दिले फलंदाज अल्पेश बाद. नवीन फलंदाज मच्छिंद्र म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. स्वतः टीमचा महानायक ॲज अ कॅप्टन म्हणून भरपूर चांगलं योगदान शेरदिल म्हात्रेपाडा या टीमसाठी या खेळाडूच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. संघ अडचणीमध्ये आहे, परंतु या काळात भरपूर चांगलं योगदान द्यावं लागेल पुन्हा एकदा मच्छिंद्र म्हात्रेला. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर, दिशा भरकडली, व्हाईट बॉलचा इशारा आला. अवांतर स्वरूपामध्ये एक धाव ॲड होत असताना 37 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. अतिशय चांगलं भव्य दिव्य असं आयोजन मैदानाच्या चौफेरीन. आज मायबाप प्रेक्षकांचं प्रेम मिळालं. प्रेक्षक मायबाप हे केंद्रबिंदू असतात स्पर्धेचे, कारण ज्यावेळेस त्यांचं प्रेम, त्यांची गर्दी पाहायला मिळते त्यावेळेस स्पर्धेला 4 तारे लागले जातात. डीपमध्ये फिल्डर होता, मिड विकेटला चांगली फिल्डिंग, एक सिंगल. 38 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. कोलर पद्धतीचा हा बॉल लॉफ्ट केला, टायमिंग भरपूर चांगला आहे. डीपमध्ये फिल्डर होता, चांगला दर्जेदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. प्रीतम पाटील, आज मात्र प्रीतम पाटीलने अतिशय चांगली कामगिरी केली. 311 कानपोली या टीमसाठी बॅटिंग करत असताना, फिल्डिंग करत असताना शेवटचा अंतिम बॉल. 38 रन आतापर्यंत होतात. टार्गेट सेट करणारा बॉल लॉफ्ट केला, टायमिंग भरपूर चांगला आहे, एक सिंगल. प्रीतम पुन्हा एकदा बॉल खाली आलाय, थोडासा फंबल झाला. सेकंड अटेम्प्टला बॉल जज केला, रनआउटची संधी, परंतु या क्षणाला 1 रन तर जरूर कंप्लीट केली. दुसरी रन घेत असताना फलंदाज बाद आहे. फक्त एकच रन ॲड होताना आपल्याला पाहायला मिळेल. टीमची धावसंख्या झाली ती म्हणजे 39 आणि 40 रनचं टार्गेट असेल. चाळीस रन झाले आणि 41 रनचं टार्गेट असेल.
40 रन झाले आणि 41 रनचं टार्गेट असेल. चला फिल्डिंग त्वरित लावून घ्या शिर्डी मात्रेपाडा संघ. चला 41 रनचं लक्ष आहे शिर्डी मात्रेपाडा संघ. आपण फिल्डिंग त्वरित लावून घ्या. एक्केचाळीस रनचं लक्ष आणि या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी त्रिशिव 11 कानपूर या टीमच्या माध्यमातून सलामीची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळते. रोहित पाटील आणि चेतन पाटील ही जोडी देखील आपल्याला पाहायला मिळते. मागच्या मॅचमध्ये चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली होती या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. गोलंदाजीच्या मार्कवर योगेश म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतात. मागच्या मॅचचे हिरो, अतिशय चांगली कामगिरी आणि पहिल्या विजयामध्ये सर्वाधिक महत्त्वपूर्ण खेळ करणारा खेळाडू म्हणून देखील सामनावीराचा पुरस्कार त्यांना प्राप्त केला. त्यानंतर आम्ही आमंत्रित करू समाधानदादा भोईर. समाधानदादा आपण देखील व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. मॅचला होते सुरुवात. ओव्हर द विकेट पहिला बॉल. वेग पहा, आपल्या वेगाने प्रत्युत्तर दिले. 41 रनचं लक्ष आणि पहिल्या बॉलवर आपले इरादे स्पष्ट करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय म्हात्रेपाडा एक्सप्रेस म्हणून देखील या खेळाडूची ओळख आहे. गतवर्षीचं हंगाम ज्या प्रकारे गाजवलं, यंदाच्या हंगामात देखील तेच इरादे घेऊन तो मैदानाच्या आतमध्ये उतरला आहे. ज्या प्रकारे पहिल्या मॅचमध्ये त्याने खेळ केला आणि संपूर्ण मायबाप प्रेक्षकांना त्याने प्रभावित केलं आपल्या अफलातून खेळीने. योगेशचा हा बॉल लॉफ्ट केलाय कव्हरच्या दिशेने. फिल्डर थोडासा फ्लाय झाला होता परंतु त्याच्या प्रयत्नांना मिळते अपयश. रन मिळतील 4. ओव्हर द रोप चौकार. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतात. योगेश यांचा हा बॉल बॅटच्या स्लाइसचा वेध. शॉट फाइंडिंगला फिल्डर तैनात.
पकडलाय झेल. अगोदरच्या बॉलवर चौकार आला परंतु त्यानंतर परतीचा इशारा दिलाय. फलंदाज होईल बाद. पहिला धक्का. सुस्वागत. नुकतेच ज्यांचं आगमन होते पिंदरगावास क्रिकेट ज्या खेळाडूने खऱ्या अर्थाने टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती उंचवला असे तुम्हाला सर्वांचे लाडके उद्योजक समाधानदादा भोईर त्यांच्या समेत रोशनजी आंग्रे हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. वेलकम आपले देखील या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही सहर्ष स्वागत या ठिकाणी करतोय. 4 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. आदेश मते पहिल्या सत्रामध्ये भरपूर चांगला खेळ आदेशने केला परंतु या मॅचमध्ये विजयासाठी तेवढेच अतोनात प्रयत्न आदेश मतेला करावे लागतील. या मोमेंटला बिग हिट करण्याचा प्रयत्न जरूर झाला. एलिव्हेशन आहे परंतु या क्षणाला घडले काय. तू नाही तो मे नाही, मे नाही तो तू नाही, हे प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळालं. येणाऱ्या काळामध्ये ही चुकी किती महागडी ठरली जाईल असं प्रश्नचिन्ह सध्याच्या घडीला निर्माण झालंय. टीम शेरदिल म्हात्रेपाडा या टीमच्या समोर. मिळालेल्या संधीचं सोनं केलं. एकेरी दावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये केलं आणि 2 रनच्या साह्याने 6 रन आपल्याला पाहायला मिळतात. या मोमेंटला यू मिस आय विल डेफिनेटली हिट. वेग बेताचा होता, वेद यष्ट्यांचा होतोय. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र, या ब्रह्मास्त्राला प्रत्युत्तर देऊ शकला नाही फलंदाज आदेश मध्ये. क्लीन बोल्ड या ठिकाणी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. योगेंद्रचा परफेक्ट यॉर्कर, या यॉर्करला प्रत्युत्तर देऊ शकला नाही आणि महत्वाचा विकेट गमावलाय. त्रिशिव 11 कानपुली या टीमला दुसरा धक्का. दोन आपण ऐकतो डीजे मास्टर जितू यांच्या माध्यमातून या परिसरामधील एक नामवंत डीजे मास्टर म्हणून देखील त्यांची ओळख आहे. कारण प्रत्येक मोमेंटला त्याच प्रात्यक्षिकेचं संगीत लावणं ही कला देखील एक भरपूर मोठी आहे आणि ती स्किल वापरत असताना अतिशय सुमधुर संगीताची मैफिल सकाळच्या सत्रापासून डीजे मास्टर जितू यांच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळते. त्याबद्दल त्यांचं देखील कौतुक करावं लागेल. नवीन फलंदाज प्रीतम पाटील या मॅचमध्ये भरपूर अपेक्षा असतील त्रिशिव 11 कानपुली या टीमला. या फलंदाजाकडून 6 रन आतापर्यंत होतात. 41 रनचं लक्ष्य, अजूनही 35 रन पूर्ण करायचे आहेत. एकोणीस बॉल आणि अजूनही 35 रनची गरज आहे. एकोणीस चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आणि अजूनही 35 रन पूर्ण करायचे आहेत. या मोमेंटला लॉफ्ट केलाय. एलिव्हेशन भरपूर. पुन्हा एकदा संधी चालून आली. या क्षणाला पुन्हा एकदा चूक घडली जाते. त्याचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये होत असताना पाहायला मिळते. समीकरण बदलून गेलं. 18 बॉल आणि आता मात्र 33 रनची गरज. या स्पर्धेसाठी आपण नुकतीच ज्यांची उपस्थिती पाहिली तुम्हाला सर्वांचे लाडक्याने पिंदर गावाचे सुपरस्टार म्हणून देखील टेनिस बॉल क्रिकेट जगतामध्ये ज्यांची ओळख आहे आदरणीय समाधानदादा भोईर यांची उपस्थिती देखील आपल्याला पाहायला मिळाली. आणि या स्पर्धेसाठी त्यांच्याच माध्यमातून
स्वर्गीय कुमारी जीवा भोईर यांच्या स्मरणार्थ विशेष सामनावीरासाठी जे आकर्षक चषक देखील पुरस्कृत केले गेले। समीकरण अजूनही 18 मध्ये करायच्या त्या म्हणजे 33 रन। चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका, मॅच स्पीडली ऑन करा। शेवटचे 18 बॉल शिल्लक आहेत। 18 बॉलमध्ये 33 धावा पूर्ण कराव्या लागतील त्रिशिव 11 कानपुली या टीमला विजय मिळवण्यासाठी, परंतु 18 बॉलमध्ये 33 धावा रोखाव्या लागतील टीम शेरदिल म्हात्रेपाडा या टीमला या मॅचमध्ये जिंकण्यासाठी। प्रति षटकामागे 11 रनची सरासरी या ठिकाणी मात्र जरूर गाठावी लागेल त्रिशिव 11 कानपुली या टीमला। ओव्हर नंबर 2 आणि दुसऱ्या षटकासाठी गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज राजेश म्हात्रे याला इन्व्हाइट केले। बॅटिंग करत असताना भरपूर चांगली कामगिरी देखील या खेळाडूच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली होती। राजेश म्हात्रे यांचा पहिला बॉल ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर हा बॉल रिलीज केलाय। अवांतर स्वरूपामध्ये एक धाव या ठिकाणी ॲड होते। समीकरण बदलून गेलं। 18 मध्ये अजूनही करायच्या त्या म्हणजे 32 रन। प्रत्येक अवांतर स्वरूपाची धाव कुठेतरी थोडासा दबाव वाढवेल शेरदिल म्हात्रेपाडा या टीमला, कारण धावा त्यांना रोकायच्यात, परंतु अशा धावा कधी कधी पराभवाच्या दिशेने देखील तुम्हाला घेऊन जाऊ शकतात। या बॉलवर लॉफ्ट केलाय, काय टायमिंग, ठोस निर्णय आणि ठाम कृती, हा बेधडक स्ट्रोक पाहायला मिळतोय। षटकार आलाय। थँक्यू। षटकार आला आणि त्यानंतर त्रिशिव 11 कानपुली या टीमचं नवचैतन्य वाढत असताना पाहायला मिळते या मॅचमध्ये। 17 मध्ये करायच्या त्या म्हणजे 26 रन। जीवनामध्ये कधीच कुठली गोष्ट अशक्य नाही जर तुमचे प्रयत्न प्रामाणिक असतील, याचं प्रात्यक्षिक पाहायला मिळालं। लाजवाब इनसाइड आउट स्ट्रोक खेळलाय, काही टायमिंग लाजवाब, प्रेक्षकांची मनं जिंकणारी बॅटिंग सध्याच्या घडीला फलंदाज करतोय चेतन पाटील। अतिशय चैतन्यशाली खेळ करतोय आपल्या टीमसाठी। सुरेख फटका मिड विकेट क्षेत्रामध्ये चढू जातोय गोलीच्या वेगानं, एका टप्प्याने सीमा पार 4 धावा। समीकरण बदलून गेलं। 16 मध्ये करायच्या त्या म्हणजे 22 रन। विजयासाठी चालू असलेला हा संघर्ष, परंतु या संघर्षामध्ये कोणाला मिळणार सामर्थ्य। पुन्हा एकदा ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर हा बॉल रिलीज केलाय। मी मगाशी देखील उल्लेख केला की या धावा कुठेतरी तुम्हाला दबाव तंत्राच्या दिशेने घेऊन जाऊ शकतील। 16 मध्ये अजूनही करायच्या त्या म्हणजे 21 रन। शेवटचे 16 चेंडू अजूनही 21 रन पूर्ण करायचे आहेत। हार मानण्यासाठी दोन्ही संघ तयार नाहीत, परंतु ज्याचं प्रदर्शन चांगलं त्याचा विजय निश्चित, ज्याचं प्रदर्शन खराब त्याचा पराभव निश्चित। स्विच हिट करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा निर्धाव स्वरूपाचा हा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय। शेवटचे 3 बॉल अजूनही शिल्लक आहेत। या ओव्हरमधले 15 मध्ये अजूनही करायच्यात त्या म्हणजे 21 रन। प्रत्येक निर्धाव स्वरूपाचा बॉल एक नवीन कॉन्फिडन्स लेवल वाढवेल टीम शेरदिल म्हात्रेपाडा या टीमची। या मोमेंटला लॉफ्ट केलाय। पुन्हा एकदा ही मॅच अजून संपली नाही, कारण आम्ही अजून जिंकलो नाही हा इरादा स्पष्ट करत असताना फलंदाज चेतन पाटीलच्या बॅटमधून येतोय हा षटकार। थँक्यू। 14 बॉलमध्ये आता मात्र करायच्या त्या म्हणजे 15 धावा। सामना होता कुठे आणि सामना आलाय कुठे। स्टेप आउट करून स्ट्रोक केला, टॅप जरूर लगावला, एक सिंगल फक्त आणि फक्त कंप्लीट केली। संयम देखील तेवढाच इम्पॉर्टंट आहे। शेवटचा अंतिम बॉल
13 मध्ये करायच्या त्या म्हणजे अजूनही 14 रनची गरज. शेवटचे 13 चेंडू. प्रत्येक बॉल, प्रत्येक रन, प्रत्येक विकेट, प्रत्येक षटकार आणि प्रत्येक चौकारावर बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट. आणि सध्याच्या घडीला 13 मध्ये करायच्या 14. ऑप्टिकच्या थोडासा बाहेर, परंतु या क्षणाला अवांतर स्वरूपामध्ये आणखीन एक धाव ऍड होते. समीकरण सेम इक्वल झालंय. 13 मध्ये करायच्या त्या म्हणजे 13 धावा. प्रति बॉलमध्ये 1 रनची सरासरी गाठावी लागेल. वेग भन्नाट होता, परंतु या शेवटच्या बॉलवर प्रत्युत्तर देऊ शकला नाही. समीकरण बदलले. शेवटचे 12 बॉल आणि 13 रनची गरज. तर चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका, कारण यानंतरचा सामना देखील 4 ओव्हरचा खेळला जाईल याची नोंद देखील आपण घ्यायची आहे. त्यासाठी वेळेच्या बाबतीत प्रत्येक खेळाडूकडून सहकार्याची अपेक्षा असेल. शेवटचे 12 बॉल आणि अजूनही 13 रनची गरज. 12 चेंडू आणि 13 रनची गरज. जर या षटकामध्ये कमीत कमी रन जर आल्या तर या मॅचमध्ये शेरदिल म्हात्रेपाडा हा संघ मात्र पकड निर्माण करू शकतो. परंतु जर या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा जर आल्या तर विजयाच्या दिशेने त्रिशिव 11 कानपुली संघ आज जाताना आपल्याला पाहायला मिळू शकतो. गोलंदाज सज्ज होतोय. स्पेल नंबर 3. पहिला बॉल, पहिल्या बॉलवर आपले इरादे स्पष्ट. व्हॉट अ टायमिंग, व्हॉट अ स्ट्रोक. हा षटकार आलाय. भरपूर वेळ आहे, म्हणून आयोजकांच्या माध्यमातून आजच्या दिवशी जो तिसरा सामना होणार आहे तिसऱ्या फेरीचा तो फक्त 4 ओव्हरचा खेळवला जाईल. उद्याच्या दिवशी आणि शेवटच्या दिवशी जे तिसरे राऊंडचे जे सामने होतील त्यावेळेस 3-3 षटकांचेच, कारण वेळ बघून त्यावेळेस षटक डिसाईड केले जातील याची नोंद देखील सर्व संघांनी घ्यायची आहे. फलंदाज चेतन या ठिकाणी बाद झालाय. अतिशय चांगली खेळी त्यांनी साकारली. या मॅचमध्ये पकड निर्माण करून दिली त्रिशिव 11 कानपुली या टीमला. नवीन फलंदाज करण पाटील मात्र मैदानाच्या आतमध्ये इंटर होतोय. हलक्या हाताने दिशा देण्याचा प्रयत्न. या क्षणाला काय घडलंय. डॉट बॉलची समाप्ती. 9 बॉल आणि अजूनही 7 रनची गरज. लॉफ्ट केलाय. टायमिंग भरपूर चांगला आहे. चेंडू जाईल डीप कव्हर मध्ये. फिल्डर त्या ठिकाणी तैनात होता. फक्त आणि फक्त एक सिंगल. 8 मध्ये अजूनही करायच्या त्या म्हणजे 6 रन. लॉफ्ट केलाय. अतिशय चांगलं प्रात्यक्षिक पाहायला मिळालं. आज चौकार आलाय. शेवटचा अंतिम बॉल आणि 7 मध्ये करायच्या ते म्हणजे फक्त आणि फक्त 2 धावा.
आडव्या बॅटने स्ट्रोक केलाय. टायमिंग भरपूर चांगला आहे आणि अवघ्या 3 षटकांमध्ये 41 रन सहे लक्ष्य ते मात्र पूर्ण केलंय त्रिशिव 11 कानपोली या टीमने. आणि आजच्या दिवसातील शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. टीम RD 4440 गावदेवी ओळी भिवंडी आणि त्यांच्या विरुद्ध